फलटणमध्ये डॉक्टरच्या झालेल्या आत्महत्येनंतर याचे पडसाद जे आहेत ते राज्यभरात उमटलेले पाहायला मिळत आहेत। याबाबत नातेवाईकही संतप्त झालेले आहेत। अनेक आरोप जे आहेत ते नातेवाईकांकडून केले जात आहेत। दादा, तुम्ही जे आता आरोप केलेला आहे की यामध्ये काही लोकांचा यामध्ये हस्तक्षेप आहे, नेमकं आता हे आता जे शवविच्छेदनाला पण वेळ लागलेला आहे, नेमकं काय सांगाल याविषयी? इथे काहीतरी दबाव, नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे। कारण तिथं आम्हाला सकाळी FIR दाखल करून घेण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास लावले आणि आता इथं पोस्टमॉर्टमसाठी 3 ते 3.5 तास उलटून गेले, तरी पण कुणीही डॉक्टर पोस्टमॉर्टम करण्यासाठी आलेले नाही आहेत। आणि तिचे जे काही तिने अर्ज दिलेले आम्हाला प्रत मिळाली, त्यामध्ये फक्त खासदारांच्या नावाचा उल्लेख, खासदारांचे PA खासदारांच्या PAंनी फोन करून खासदार बोलले आणि त्यांना दबाव टाकला चुकीचे पोस्टमॉर्टम रपवण्यासाठी, एवढा उल्लेख आहे। परंतु त्यामध्ये खासदारांचं नाव नाही आहे आणि पोलिसांची मात्र नावं आहेत। महाडिक कोणीतरी आहेत, बहुतेक SP असावेत, गोपाल भदने पोलीस निरीक्षक आहेत आणि प्रशांत बनकर, अशा 4 ते 5 पोलिसांची नावे आहेत त्यामध्ये। नक्की म्हणजे ह्यामध्ये काय नेमका, म्हणजे यातनं काय निष्पन्न होते सांगेल? यातून निश्चितच कोणीतरी पोलीस त्यांची हे असल्यामुळं पोलिसांचीच बाजू घेण्याचा प्रयत्न करायचा असावेत आणि राजकीय हे होऊ नये म्हणून प्रकरण दाबण्याच्या तयारीत असावेत। आणि यावरून हे जर असं होत असेल तर आम्ही आरोपी अटक झाल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाही, बॉडी ताब्यात घेणार नाही। नक्की रात्रीपासून तुम्ही घटनाक्रम बघताय, खूप वेगळ्या पद्धतीनं ही चर्चा अशा वेगळ्या पद्धतीच्या रंगवल्या जातात, काय एकूण सांगाल? आम्ही रात्री 3 वाजता फलटण येथे आलो। आम्हाला माहिती पडली काल 5 ते 6 वाजता, म्हणजे त्या फलटण पोलीस स्टेशनने आमच्या वडोणी पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर पोलीस स्टेशनने आमच्या सरपंचाला फोन केला। सरपंचाला फोन केल्यानंतर ही मुलगी कोण आहे, तुमच्यातली आहे का, ही ओळख सांगा, हो म्हणले। आणि तिथून पुढे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही रात्री 8-9 वाजता इकडे रवाना झालो। आम्ही फलटणकडे आम्ही पहाटे 3 वाजता फलटणमध्ये पोहोचलो। तिथं पोलीस होते, मग तिथं आम्हाला नेऊन दाखवलं। त्यांनी फक्त आम्हाला तिचा चेहरा दाखवला, बाकीचं बॉडीला कुठं काय झालं काय आम्हाला दाखवलं नाही। त्यांनी बॉडी त्यांनी झाकून ठेवलेली होती आणि आम्ही ते चेहरा बघून हलदप झालो आणि बाहेर येऊन बसलो आम्ही। मग त्यांची प्रक्रिया आम्ही चालू ठेवलेली आहे। FIR कॉपी तुम्हाला सकाळी सकाळी मिळून जाईल 7 वाजता, तोपर्यंत आम्ही तिथं थांबलो। तिथून पुढे आमचे काही अर्धे माणसं तिथं थांबलेले आहेत अजून पोलीस स्टेशनला। आता देतो मग देतो FIR कॉपी, त्यांनी तिथं आम्हाला 12 वाजले, 12-12:30 वाजता कॉपी हातात दिली। सकाळी 7 वाजता इथल्या डॉक्टरांना फोन केला की बॉडी PM साठी पाठवून देत आहेत, तर त्यांनी बॉडी इथं आम्ही 9 वाजता घेऊन आलो। 9 वाजल्यापासून अजून डॉक्टर नाही, कुणीच नाही। पहिलेच आमच्या जिवंत असताना आमच्या बहिणीवर मरणाची चितोडी चिखल उडवला आहे आणि आम्हाला ते जे हातावर लिहिलेलं आहे तिच्या ते हातावरचं इथं सातारा रुग्णालयात आल्यानंतर जे आमचे बंधू हे मीडियावाले आहेत त्यांना माहीत झाल्यानंतर ते आम्हाला माहीत झाले, तोपर्यंत आम्हाला काहीच माहीत नव्हतं। आणि तिथून पुढं आम्ही टोकाचे पाऊल उचललेले आहेत की आमच्या बहिणीला न्याय भेटल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाहीत, त्यातलीच बॉडी ताब्यात घेणार नाहीत। आज ती चिखल उडवलं। नक्कीच या भावना ज्या आहेत त्या संतप्त आहेत आणि एकूणच त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत संबंधितांवर कारवाई कडक होत नाही आणि यामध्ये कोण राजकीय दबाव टाकत आहे याबाबतचा खुलासा होत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी जी आहे ती ताब्यात घेणार नसल्याचाच इशारा यावेळी नातेवाईकांनी दिला आहे। कॅमेरामन अमीर शेखसह संतोष नराडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।